बॅड कॉमेंट्स येत आहेत खाली बरेच ह्याच्या खाली, ते येऊ नये. काही लोकांचे फोन येत आहेत, नाहक प्रश्न विचारतायत, ते होऊ नये. मला माझ्या कुटुंबाला राहायचंय, जगायचंय. मला एक केस लढत असताना मला फ्रीडम पाहिजे, मला इथून डोक्याने रिलॅक्स पाहिजे, मला त्रास नकोय. कसाब सारख्या नीच माणसाला वकील मिळू शकतो, या आरोपीला का नाही? याने तर गुन्हा केला नाही केला हे सिद्ध होणं बाकी आहे. पुरुष म्हणजे अत्याचारी आणि महिला म्हणजे पीडिता, ही व्याख्या बदलायला पाहिजे. पुरुष आणि महिला ह्या समान आहेत. घटनेने दोघांनाही समान अधिकार दिलेला आहे, एक महिला असेल किंवा पुरुष असेल. स्वारगेट शिवशाही बस अत्याचार प्रकरणाला कुठेतरी वेगळं वळण दिलं जात आहे की काय, असे प्रश्न निर्माण होण्यासारखे सगळेच दावे जे आहेत आणि चर्चा ज्या आहेत त्या उठताना पाहायला मिळतात. माझ्याबरोबर सध्या आरोपीचे वकील वाजिद खान आहेत. सर, काय सांगाल, आता हे सगळं प्रकरण कुठपर्यंत आलेलं आहे आणि तुमच्याकडून आता आणखी एखादा नवीन दावा काही करण्यात? नाही, नवीन दावा तर काहीच नाहीये. हे 12 मार्चला पर्यंत पीसी भेटलेला आहे. नवीन दाव्यामध्ये फक्त एवढीच रिक्वेस्ट आहे की सोशल मीडियावर जे मला बॅड कॉमेंट्स येत आहेत खाली बरेच ह्याच्या खाली, ते येऊ नये. काही लोकांचे फोन येत आहेत, नाहक प्रश्न विचारतायत, ते होऊ नये. मला माझ्या कुटुंबाला राहायचंय, जगायचंय. मला एक केस लढत असताना मला फ्रीडम पाहिजे, मला इथून डोक्याने रिलॅक्स पाहिजे, मला त्रास नकोय. कारण काय आहे, तो आरोपी नाहीये हे कोर्ट ठरवेल, जे काय असेल ते पोलीस ठरवतील. आहे नाहीये ते सगळं पोलीस यंत्रणा किंवा न्यायाधीशाचा भाग आहे. न्यायपालिकेवर मला पूर्ण विश्वास आहे. पण तुझी ट्रोलिंग आहे, ह्या कमेंट्सवर शासनाने लक्ष द्यावे. जे फोन येतात त्यांच्यावर लक्ष द्यावे, अशी माझी विनंती. फोन येतात म्हणजे कुणाचे फोन येऊन गेले? बरेच येतात, काही विचारतात लोक, कला तू कुठली केसवरती आणि काय आलंय, अशा प्रकारचं हे. आता किती लोकांचं हे करणार? म्हणजे काही धमक्या वगैरे येतात? सॉफ्ट पद्धतीने चालूच आहे. मग आता तुम्ही काही पोलीस प्रोटेक्शन वगैरे मागताय? अर्ज केलेला आहे सीपींना की मला कमीत कमी ऍटलीस्ट तारखेच्या वेळेस तरी द्यावं. मी उद्या सीपी साहेबांची नक्की भेट घेणार आहे. तर या प्रकरणामध्ये पहिल्यापासूनच हे सगळं सहमतीने झालं वगैरे असं बोललं जात आहे, पैशांचं काहीतरी डील झाली होती असंही बोललं जातं. या सगळ्यावर तुमचं काय म्हणणं आहे? किंवा 2-3 वकील असल्यामुळे तुमचे स्टेटमेंट सगळे आत्ताच वरती त्याचे भाऊ आले, त्यांनी सांगितलं कोण वकील आहेत काय नाही आहेत. आणि वकील कोणी आले तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण जे आहे प्रत्येकजण आपली बाजू मांडतो. ती त्याची बाजू खरी आहे खोटी हे त्यालाच विचारायला पाहिजे. आणि तपास यंत्रणा 12 मार्च पर्यंत याचा भाग आहे, त्यामुळे मी आता बोललो होतं ते कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल, त्यामुळे मी त्यावर भाष्य टाळेल. तर आता हे सगळं प्रकरण अशा अनुषंगाने आलंय की तुम्ही सुद्धा या सगळ्यात असं म्हणताय की कुठेतरी फेक नरेटिव्ह सेट केला जातोय, मीडिया ट्रायल चालू आहे का, असं वाटतंय? तुमच्याकडूनही हे चालू आहे असं वाटत नाहीये का? फेक शब्द सोडून द्यावं, मीडिया ट्रायल हा शब्द जो आहे तो ट्रायल चालू नये असं माझं म्हणणं आहे. मग आता आरोपीची पण थोडीशी बाजू क्लीन करण्याचा प्रयत्न चालू आहे असं? एक वकिलाचं कामच असतं त्याची बाजू मांडणे. एक वकील त्याच्यासाठीच असतो की तो न्यायाधीशासमोर जी काही बाजू आहे ती आणेल. जो काही आहे तो आरोपी नाहीये हे कोर्ट ठरवायचा अधिकार फक्त न्यायाधीशांना आहे, सामान्य माणसाला नाही किंवा पोलिसाला नाहीये. तर निश्चितच पुढे न्याय मिळेल. बरं, या सगळ्या प्रकरणामध्ये वकील म्हणून तुम्ही आता पुढे नेमकी ही केस कशी? मी आतापर्यंत ज्या काही केसेस लढत आलेलो आहे तर त्याला शेवटपर्यंत मी तडीस नेलेला आहे. आणि या केसमध्ये जेवढा जीव आहे इमानदारीने तेवढा मी लावेल यामध्ये निश्चितच. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही ही केस जिंकाल का? नाही, एका वकिलाला ओव्हर कॉन्फिडन्स नसायला पाहिजे, परंतु एक वकील शेवटपर्यंत ती केस लढत असतो. त्याला जिंकणं किंवा हरणं हा भाग म्हणत नाहीत. त्याचं काम आहे शेवटपर्यंत प्रयत्न करणे, जीव तोडून प्रयत्न करणे. तुम्ही असं म्हटलात की आरोपीचे वकील म्हणून तुम्हाला कुठेतरी धमक्या दिल्या जात आहेत किंवा अशा काहीतरी चुकीच्या गोष्टी तुमच्या बरोबर चालू आहेत. आरोपीचा वकील असणं कायद्याच्या दृष्टिकोनातून का महत्वाचं आहे? कसाब सारख्या नीच माणसाला वकील मिळू शकतो, या आरोपीला का नाही? याने तर गुन्हा केला नाही केला हे सिद्ध होणं बाकी आहे. त्यामुळे प्रत्येकाला वकील मिळायला पाहिजे. पुरुष म्हणजे अत्याचारी आणि महिला म्हणजे पीडिता, ही व्याख्या बदलायला पाहिजे. पुरुष आणि महिला ह्या समान आहेत. घटनेने दोघांनाही समान अधिकार दिलेला आहे, एक महिला असेल किंवा पुरुष असेल. ज्या केसेस आज दाखल होत आहेत, बलात्काराच्या, रेपेच्या रोज केसेस ज्या दाखल होत आहेत, त्यामधून किती केसेस सिद्ध झाल्या, तत्त झाल्या? बरं, असं नाही की दुसरे वकील बलात्काराची केस घेत नाहीत, रोज घेतात. फक्त ही केस पेपरला आल्यामुळं लोकांना वाटतं की ही केस मी लढू नये. पॉस कोणतं रोज किती गुन्हे दाखल होतात त्या वकिलाला कोणी विचारत नाही. आज सुद्धा कोर्टात पॉस्कोच्या केसेस दाखल झाल्यात, त्यामध्ये बऱ्याच वकिलांचे वकीलपत्र आले. फक्त ॲडव्होकेट वाजिद खान उभा राहिला म्हणजे तो बलात्काराचा वकील आणि त्यांनी बलात्काराची केस घेऊ नये. मग पॉस्कोमध्ये आता जे वकील केस लढतायत ते कुठून आले? ठीक आहे सर, आपण बघतोय की वकिलांकडून आता पोलीस प्रोटेक्शनची मागणी केली जाते. आरोपीचे वकील असल्यामुळे कुठेतरी त्यांच्यावरती दबाव निर्माण केला जातोय किंवा त्यांच्यावरती जसं ते म्हटले तसं ट्रोलिंग होताना पाहायला मिळतंय. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा या सगळ्यामधून जावं लागतंय. त्यामुळे आता पोलीस प्रोटेक्शन मिळावं अशी मागणी करताना ॲडव्होकेट वाजिद खान आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे येत्या काळात खरंच त्यांना पोलीस प्रोटेक्शन दिलं जाणार का, किंवा या सगळ्या प्रकरणामध्ये जे ट्विस्ट येत आहेत त्यामधलं नेमकं काय काय सत्य समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.